तर इथे आपण पाहिलं की एक एक करून सगळे आमदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुनील प्रभू दाखल झालेत, त्यानंतर आता या ठिकाणी काही वेळापूर्वी नार्वेकर देखील दाखल झालेत। भास्कर जाधव आणि नार्वेकर यांच्यामधल्या वादानंतर आता दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत या बैठकीमध्ये सामील होत आहेत। तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंचे फुटीर खासदार नंदनवन निवासस्थानी। तर थोड्याच वेळात खासदारांची पत्रकार परिषद असणार आहे। आपल्याला एक आठवावं लागेल की अशीच एक बैठक खासदारांची बोलावली गेली होती मातोश्रीवर, ज्याला काही खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते आणि त्यानंतरच्या घडलेल्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहेत। तर दुसऱ्या बाजूला पाहतो वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। फुटीर खासदारांची पत्रकार परिषद या ठिकाणी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 6 खासदार आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। तर त्यासाठीचा एक ग्रँड इव्हेंट देखील या ठिकाणी असू शकतो, कारण ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटून 6 खासदार बाहेर पडलेले आहेत। एक गट त्यांनी या ठिकाणी स्थापन केलाय। हा 6 जणांचा गट हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद देखील त्यामुळे वाढणार आहे। तर दुसरी दृश्य ही कोस्टल रोडवरून आता उद्धव ठाकरे यांचा ताफा शिवालयाकडे निघाला आहे। नक्कीच थोड्याच वेळात ठाकरेंची सेनेच्या सगळ्या आमदारांसोबत बैठक होणार आहे। आता विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीकडचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित आहे। अधिवेशनाचा दिवस आहे, त्यामुळे सगळेच आमदार मुंबईत असणार आहेत। हे सगळेच प्रत्यक्षपणे त्या बैठकीला उपस्थित असतील का याकडे पण लक्ष असेलच। तर दुसऱ्या बाजूला पत्रकार परिषदेची तयारी आणि तेवढीच उत्सुकता देखील। हे खासदार नेमकं काय बोलतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष असणार आहे। आतापर्यंत सगळेच खासदार काही मीडियाशी बोलले नाहीत, मात्र आज पक्षप्रवेश केल्यानंतर आपण का ठाकरेंच्या सेनेमधनं बाहेर पडलो याची कारणं कदाचित हे खासदार सांगू शकतात। नक्कीच। तर ठाकरेंच्या सेनेतनं खासदार फुटणार अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा बैठक बोलावण्यात आलेली होती आणि या बैठकीला काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते। त्यानंतरच्या घडामोडी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत। आज तेच फुटलेले 6 खासदार जे आहेत ते सध्या नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक करतायत आणि मग एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हे खासदार सामोरे जाणार आहेत। त्या पत्रकार परिषदेची तयारी आपण पाहतोय। तर संजय दिना पाटील यांच्या निमित्तानं मुंबईमध्ये आणखी एक खासदार शिंदेंचा वाढणार आहे। अरे मागे बघा, तुम्ही सगळे मोनवॉक करताय। सवय झाले। बैठक आहे, काय मार्गदर्शन उद्धव ठाकरेंकडून तुम्हाला अपेक्षित? मार्गदर्शन झाल्याच्या नंतर सांगतो। तर एक एक करून आमदार या ठिकाणी आता दाखल झालेत। उद्धव ठाकरे स्वतः आमदारांना इथे मार्गदर्शन करणार आहेत, त्याचबरोबर ते आश्वस्त देखील करतील। 6 खासदार फुटल्यानंतर आमदारांमध्ये सुद्धा काहीसा संभ्रम असणार। त्याचबरोबर इसके बारे में मैंने अभी विधान भवन के प्रीमाइसेस में जो मुझे कहना था, जो मुझे बोलना था, वो मैंने बोला है। इसके बारे में बार बार बोलने की आवश्यकता नहीं है। नार्वेकरांची भेट झाली का? हो, आताही होईल, आजही झाली, आताही होईल। ते माझे मित्र आहेत, ते मित्र आहेत। नुसतीच भेट झाली की गळा भेटही झाली? नाही, कशा करता गळा भेट? आमच्यामध्ये काय जर वैरच नव्हतं तर भेट निघाला भेट, त्याचा फरक काय करायची गरज आहे? सोशल मीडियावरची नार्वेकरांनी प्रतिक्रिया टाकली आहे, त्याचं उत्तर मी मी उत्तर दिलेलं आहे। नार्वेकरांचे अनेक पक्षामध्ये असलेले संबंध हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आणि त्या संबंधातून त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना आव्हान केलंय की भास्कररावांना लवकरच विरोधी पक्षनेता करा उद्धव साहेबांनी दिलेल्या पत्रानुसार। याचा अर्थ आता त्यांच्या सांगण्यानुसार मी लवकरच विरोधी पक्षनेता होईन, याचा मला आनंद आहे। नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यामधल्या वादानंतर आता नार्वेकर यांनी देखील त्यावर भास्कर जाधवच बोललेले आहेत असं म्हणत ते पुढे गेले। तर भास्कर जाधवांनी सुद्धा हा वाद मिटवल्याचं दिसतं या ठिकाणी, कारण हा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर यावर चर्चा झाली, मीडियामध्ये देखील चर्चा झाली, मात्र दोघांनीही यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे।